हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दईशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः औरंगापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन करतो। तुम्हाला आपल्यालाही सगळ्यांना वंदन करून आजच्या चिंतनाला आपण प्रारंभ करतो। कालच्या चिंतनामध्ये आपण विचार करत होतो, अतिशय प्रसिद्ध असणारी एक ओवी माऊलींचे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते। 28 नंबरचा 5व्या अध्यायातील श्लोक आहे आणि त्याच्यावरती ज्या ओव्या टाकलेल्या आहेत त्याचा विचार आपण करायला लागलो। यतेंद्रिय मनोबुद्धीर मुनीर मोक्षपरायणः विगतेच्छा भयक्रोधो या सदा मुक्त एव स। ज्याने आपली इंद्रिय मन बुद्धी यांचा निग्रह केलेला आहे, ज्यांच्या इच्छा भयक्रोध नष्ट झालेले आहेत, जो केवळ मोक्षातच तत्पर आहे असा जो मुनी, तो सर्व काळ मुक्त असतो। मुक्त असणाऱ्या एका आत्मज्ञानी पुरुषाचं वर्णन या श्लोकामध्ये केलेलं आहे। ज्यांच्यात इच्छा विगत झालेल्या आहेत, भय गेलेला आहे, क्रोध गेलेला आहे आणि इंद्रियांचा आणि चित्ताचा संयमन झालेला आहे, असा जो आहे कुणी मुनी, तो सर्व काळ मुक्त असतो, असं त्याचं वर्णन केलेलं आहे। अगोदरच्या ओव्या आपण पाहिलेल्या होत्या। 156 नंबरच्या ओवीचा विचार मागच्या श्लोकाच्या वेळी चिंतनाच्या वेळी आपण केलेला होता। आणि 2 ओव्या ज्या आहेत, सुंदर असं भाष्य माऊलीने केलेलं आहे की खरंच आपल्या चिंतनामध्ये आणि जेव्हा आपण साधना करत असतो त्यावेळी साधना करताना मनाचा लय होणं ही किती फार महत्त्वाची गोष्ट आहे। संसार जिथं तयार होतो तो इच्छेतून तयार होतो आणि इच्छा तयार व्हायचं केंद्र कोणतं असेल तर मन आहे। मनात इच्छा सगळ्या तयार होतात आणि ज्यावेळी ह्या असे सत्पुरुष आहेत की ज्यांचा भय क्रोध आणि इच्छा नाहीशा झालेल्या आहेत, असा जो आहे त्याचं मन शिल्लक राहत नाही। हा मुद्दा या ठिकाणी या श्लोकामध्ये आणि या ओव्यामध्ये माऊलीने मांडलेला आहे। इच्छा भय क्रोध असा नष्ट झालेले, क्रोध आणि भय हा पुढचा मुद्दा आहे। इच्छेतून सगळ्यांची निर्मिती असते आणि इच्छेचं केंद्र बुद्धीतील वासना, पूर्वजन्मीच्या वासना या सगळ्यांचा विचार असला तरी मुळात जे मन आहे त्या मनाच्या ठिकाणी इच्छेची निर्मिती होत असते। म्हणून मन जर व्यवस्थित असेल, त्यामुळे सगळ्या शास्त्रांनी आणि सगळी ग्रंथ जे आहेत, सत्पुरुष आहेत, त्यांनी मनावर साधना केलेली आहे। म्हणून मनाचा विचार सतत आपण करायचा। मन भरकटलं की मग इतर मन नाही भरकटलं ना तर काहीच भरकटत नाही मग, आणि आपला विचारही तिथं प्रपंचामधले बऱ्याचशा गोष्टी आपल्या दुर्लक्षित व्हायला सुरुवात होतात। प्रपंच खोटा म्हणायची काही गरज पडत नाही, अशी स्थिती आहे। पण मन काय व्हावं लागते, मन एकदा स्वच्छ झालं, त्याला दुसरा शब्द वापरला, मन नाहीसं होणं म्हणजे मन स्वच्छ होणं। ज्यावेळी मनातल्या इच्छा भय आणि क्रोध नाहीसे होतात त्यावेळी मन आपोआप स्वच्छ झालेलं असतं आणि स्वच्छ झालेलं मन हे मन राहत नाही। मग नंतर ते काय होतं, मनरूपानं राहत नाही, इच्छा करण्याचं केंद्र राहत नाही। आणि म्हणून त्या ठिकाणी माऊली 2 ओव्या वापरलेल्या आहेत। तैशी तेथे जैशी रथोदके सकळे घेऊनी गंगा समुद्री मिळे, मग एक एक वेगळे निवडू नये तैशी वासनांतरांची विवंचना, मग अपयशे पारुखे अर्जुना जे वेळी गगनी लयो मना पाहून की जे। म्हणजे प्राणायामाच्या क्रियावरती सांगितलेल्या आहेत, पण प्राणायामाच्या ऐवजी आपण ध्यान नाम याचा वापर करतो किंवा तत्वाचं चिंतन करतो। त्याद्वारे जर ही वासनांतरांची विवेचना म्हणलेलं आहे, प्राणापानाच्या साह्याने मनाचा चिदाकाशामध्ये लय केला जातो, त्यावेळी वेगवेगळ्या वासनांचं वेगवेगळी त्याच्यावर उपाय करावा लागत नाही। तर एका मनाला पकडलं
की सगळ्यांच वासनांचा लय आपोआप व्हायला सुरुवात होते. म्हणजे जसं की सगळे जे वरती उदाहरण दिले, सगळे नदी नाले जसे गंगा घेऊन जाते आणि समुद्राला मिळते, त्यावेळी समुद्रामधल्या नद्या गंगा ओढे वेगवेगळे करता येत नाहीत. तसं मनाचा एकदा लय झाला, मन समुद्र रूप झालं म्हणजे परमात्म रूप झालं, त्यावेळी त्या मनावर स्वतंत्र अशी साधना करावी लागत नाही असा विचार सांगितला. आणि त्यासाठी एक 2 प्रसिद्ध ओव्या माऊलींच्या आहेत, आपण चिंतन करण्यासारखे आहे. जेथे हे संसार चित्र उमटे तो मनरूप पट फाटे, जैसे सरोवर आटे मग प्रतिभा नाही. आणि त्याला जोडूनच ती ओवी वाचली पाहिजे 157 नंबरची. तैसे मन येत मुद्र जाये मग अहम भावाधिक के आहे, म्हणून शरीरेची ब्रह्म होय अनुभवितो. आपलं शरीर ब्रह्मरूप झालंय असा तो मुनी अनुभवतो. केव्हा हे अहम भावादी विकार मनाच्या रूपानं निघून जातात आणि मन शिल्लकच राहत नाही. येथे तैसे मन येतं मुदल जाय. मुदल जाय म्हणजे मुळासहित मनाचं उच्चाटन होतं. हे नामात सुद्धा बरेच वेळा आपल्याला अनुभव येऊ शकतो बरं काय. ज्यावेळी नामामध्ये आपण स्थिर झालेला असतो आणि त्यावेळी नाम म्हणायचं सुद्धा विसरून जातं, अशी एक अवस्था येते. आपण म्हणत असतो श्रीराम जय राम जय जय राम, पण म्हणता 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 जसे एखाद्या भूल देणारे डॉक्टर जे असतात, ते भूल देणारे डॉक्टर सुद्धा भूल दिली की त्याला चढली आहे काय बघण्यासाठी सुद्धा काही अंक मोजायला सांगतात. तर त्या अंक मोजण्याचं कारण काय, अंक मोजता मोजता 3, 4, 5, 6 झाले अंक की त्याची जीभ अगदी जड व्हायला लागते आणि तो अंक मोजायचा बंद पडतो. तसाच प्रकार आहे. रामकृष्णारी 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 म्हणता 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 रामकृष्णारी सुद्धा निघून जातं. आणि निघून गेल्यानंतर एक शांत आणि निरव अशी शांततेचा अनुभव त्याला येतो, किंवा ती शांतता नंतर तर कळते जेव्हा नामातून उठल्यानंतर. अशा शांततेच्या वेळी मन स्वच्छ झालेलं असतं. हा एक अनुभव म्हणजे आपल्या तुम्हा आम्हासारख्यांना सुद्धा घेता येण्यासारखा नामाच्या द्वारे आहे. इथं माऊलींनी मात्र ती योगपंथी होते, त्यामुळे योगाची क्रिया वापरलेली आहे की प्राणायामाचा विचार आणि भ्रुकुटीच्या ठिकाणी दृष्टी एकत्र करायची. म्हणजे 2 भुवयांच्या मध्ये आपली दृष्टी एकत्र केली की आपल्याला एक वेगळा एक शांततेचा अनुभव येतो, असं त्यांनी वर्णन केलेलं आहे. वास्तविक ती योगिक प्रक्रिया आहे, ज्यांना जमते त्यांनी करावी. पण खरी आपली साधी प्रक्रिया कोणती असेल तर नामामध्ये सतत एकसारखं नाम घेत राहणं आणि कानानं ऐकत राहणं. म्हणजे तोंडानं मुखानं त्याचा उच्चार आणि कानानं त्याचं ऐकणं, आणि जे नाम घेतो त्या नामाची जी देवता आहे त्याचं डोळ्यापुढं ध्यान आणि प्रतिमा आणणं. 3 गोष्टी नामाच्या वेळी घडाव्या लागतात. आणि अशा जर घडायला लागल्या तर आपण स्वतःला विसरून जातो. जशी प्रक्रिया प्राणायामाच्या आणि योगाच्या द्वारे होती ती कठीण आहे, पण नामाची प्रक्रिया सोपी आहे. जर अशा पद्धतीने आपण जर करायला लागलो तर इथं म्हणतात जेथे हे संसार चित्र उमटे तो मनोरूप पट फाटे. म्हणजे मनाचाच खरा संसार असतो. मनाच्या ठिकाणी संसाराची चित्र उमटत असतात. माझी नातीगोती, माझं पण, मी पण, सगळं मनाच्या ठिकाणी म्हणजे अंतःकरणाच्या ठिकाणी असतं. जिथं मन, बुद्धी, चित्त, अहंकार जे राहतात चौकडी, ही चौकडी आहे. त्याला चांडाळ चौकडी म्हणायला पाहिजे वास्तविक. कारण काय तर याच्याच द्वारे आपल्याला संसाराची अनुभूती आणून दिली जाते. आणि ज्यावेळी अंतःकरणच लयाला जातं त्यावेळी अंतःकरण संपलं की ज्या त्या प्रतिमा उमटत असतात त्या मनोरूपी पटावरती, मनाच्या पडद्यावरती ज्या प्रतिमा उमटत असतात संसाराच्या, त्या कशा उमटतील? पडदाच गेला. माऊली कसे बोलतात, जेथे हे संसार चित्र उमटे तो मनोरूप पट फाटे. तो मनाचा पट फाटतो आणि मग जैसे सरोवर आटे मग प्रतिभा नाही. जसं तलाव एखादा आहे, त्या तलावामध्ये झाडाच्या कडेला असणाऱ्या डोंगराच्या प्रतिमा आतमध्ये त्या तलावामध्ये पडलेल्या असतात. पण जर तलावच आटला, तलावातलं पाणी आटलं तर प्रतिमा कुठे गेल्या? मग त्या जशा त्या प्रतिमा नाहीशा होतात पाणी आटल्यामुळं, तसं मनाचा पट नाहीसा झाला किंवा स्वच्छ झाला. 2 शब्द आहेत त्या ठिकाणी. मन नाहीसं होणं याचा अर्थ मन शुद्ध होणार. आणि जेव्हा असं मन शुद्ध किंवा नाहीसं होतं त्यावेळी जिथं संसाराचं सगळं चालू असतं ना, देवाण घेवाण, येणं जाणं, रडणं, दुःख, सगळा संसार ह्या अंतःकरण चतुष्टयामध्ये लपलेला आहे बरं काय. म्हणून त्याच्यावरती सगळ्या ग्रंथांनी, शास्त्रांनी लिखाण जे केलंय
आणि जी साधना सांगितलेली आहे ती त्याच्यावरतीच आहे सगळी, ते घालवण्यासाठी किंवा त्याचा लय करण्यासाठी. कारण तिथंच खऱ्या अर्थानं संसाराची अनुभव आपल्याला सतत येत असतो. सुखदुःखांचा अनुभव अंतःकरणाला येत असतो, देहाला नाही. देहाला सुखदुःख होत नाही. नाहीतर एखाद्या झोपलेला, गाढ झोपलेला समजा आपण त्याला काहीतरी चिमटा घेतला तर त्याला कळत नाही, पण आपण जागे असताना आपल्याला कळतं. का? झोपलेल्याचं मन झोपलेलं असतं म्हणून त्याला चिमटा घेतल्याची अनुभूती येत नाही, आणि जागा असलेल्याचं मन जागं असतं म्हणून त्याला कळत असतं मला चिमटा घेतला. ही किती वेगळी गोष्ट आहे बघा. एखाद्या प्रेताला आपण जरी त्याच्यावर हल्ला चाकून वार केला तर त्या प्रेताला काही कळत नाही, कारण मनाच्या ठिकाणी जे अंतःकरण असतं ते अंतःकरण त्या प्रेताला नसतं आणि म्हणून त्याला कळत नाही. हा त्यातला मुख्य मुद्दा आहे. म्हणून इथं माऊलीने फार अगदी जी उपमा दिलेली आहे ना, की त्या संसाराच्या मनाच्या पडद्याची उपमा दिलेली आहे, की ज्या पडद्यावरती जसा सिनेमा चालू असताना पडद्यावरती जशी चित्र उमटतात तसा सगळ्या संसाराचा सिनेमा जो आपला आहे तो पिक्चर आपल्याला आपल्या अंतःकरणातच बघायला मिळतो. हा स्वप्नात सुद्धा आपल्याला अनुभवता येतो, जागृतीमध्ये सुद्धा येतो. दोन्ही काळामध्ये मन काम करत असतं. मन झोपलं नाही व्यवस्थित ना तर स्वप्न पडतं. मननी अंतःकरण त्यावेळी तरतरीत असतं ना त्यावेळी आपण जागे असतो. पण ज्यावेळी आपण गाढ झोपेमध्ये असतो, अगदी सुषुप्ती अवस्थामध्ये असतो, त्यावेळी कुठल्याही प्रकारची देवाणघेवाण अंतःकरणात चालू नसते. बुद्धी, चित्त, मन, अहंकार सगळे शांत झाले की मगच आपल्याला झोप लागते. म्हणून त्यावेळी कुठलीही अनुभूती आपल्याला आलेली नसते. फक्त चेतना तत्व जे आहे ना ते सतत जागं असतं, आणि ते जागं असतं म्हणून मला कळतं की मी गाढ झोपलेलो होतो, अन्यथा कळलं पण नसतं. गाढ झोपलेलो आहे मात्र कळते मला, नंतर उठल्यानंतर कळतं, अगोदर कळत नाही. तर तसे विषय जे लागतात ते गाढ झोपेमध्ये लागत नाही, तर कुठं लागतात? स्वप्नामध्ये लागतात आणि जागृतीमध्ये सुद्धा लागतात. जागृतीमध्ये काहीतरी वस्तूंची देवाणघेवाण चालू असते, लोकांची सुखदुःख अनुभवाला येत असतात, काहीतरी कार्यक्रम आपण जागृतीमध्ये बघत असतो, त्यात भाग घेत असतो. स्वप्नामध्ये पण तसंच करत असतो. स्वप्नामध्येही कार्यक्रम असतात, त्यात भाग घेत असतो, आपण वावरत असतो. एवढ्याशा छोट्याशा जागेमध्ये केवढा मोठा पसारा मावलेला असतो बघा. एखाद्या लग्नाच्या हॉलचं ती चित्रीकरण केवढं दिसत असते स्वप्नामध्ये आपल्याला. हजारो लोक दिसत असतात एका त्या ठिकाणी, या मनाच्या ठिकाणी. म्हणून स्वप्न आणि जागृती याला संतांनी दोन्हींनाही स्वप्नच म्हटलेलं आहे. म्हणायला जागृती आहे ती, खरं बघायला तर त्याला सत्यत्व देताच येत नाही जागृतीला, म्हणून जागृती सत्य नाही म्हटलं आणि स्वप्नही सत्य नाही म्हटलेलं आहे. इथं आता झोपेच्या ठिकाणी मात्र आपल्याला ह्यातला कुठलाही अनुभव येत नाही, कारण मन पटल जे असतं, मनाचा पडदा जो असतो तो नाहीसा झालेला असतो. इथं म्हणतात जैसे संसार जेथे हे संसार चित्र उमटे तो मनोरूप पट फाटे, जेवेळी जैसे सरोवर आटे मग प्रतिभा नाही, असं वर्णन मागची ही चिंतन आपण 156 ओवीचं केलेलं होतं. 157 नंबरच्या ओवीमध्ये त्याचाच शेवट केलाय आणि दृष्टांत सांगितलाय. तैसे मन हे मुदलच आहे मग अहमभावाधिक केर आहे. आता तिथं कुठले राहतील सांगा बघू? अहमभावादी भाव, अहंकार, चित्त, मन, बुद्धी हे सगळे भाव जे आहेत ना हे भाव राहत नाही तिथं. कुठल्याही प्रकारचा अनुभव नाही त्या ठिकाणी. भय नाही, कारण भय जिथं उमटतं, भय जिथं दृष्टीच येतं तर अंतःकरणच नाही ना. हे अंतःकरण कशानं लीन केलं माऊली म्हणतात, तर प्राणादी क्रिया केल्या म्हणून आपण म्हणू, नामाच्या क्रिया, ध्यानादी क्रिया केल्या आपण म्हणून, आणि ह्या क्रिया केल्या की आपल्याला मनात सुद्धा, नामात सुद्धा हे अंतःकरण विलीन करता येतं. त्यासाठी 2 उदाहरण दिली. वरती म्हणले ना, जैसे सरोवर आटे मग प्रतिभा नाही, तैसे मन ही मुदलच आहे मग अहंभावाधिक के आहे. या 2 ओळी जे आहेत, 156 नंबरची दुसरी ओळ आणि 157 नंबरची पहिली ओळ जुळवून घेतली की लगेच आपल्याला त्या दृष्टांताचा अनुभव येतो. दृष्टांत आणि सिद्धांत एकदम माऊली सांगतात. तैसे मन हे मुदलच आहे शब्द वापरलेला आहे. मुदल शब्दाचा अर्थ आहे मनाचा मनपणा जो आहे तो मुळातून निघून जातो, मुदलातून निघून जातो. मग अहमभावादी भ्रम कसे असू शकतील? म्हणून तो अनुभवी जो आहे तो मुनी, तो देहात असतानाच ब्रह्मरूपाचा अनुभव घेतो, जेव्हा अंतःकरण नाहीसं होतं त्यावेळी. म्हणून या सगळ्या योग्यांची किंवा आत्मज्ञानी पुरुषांची अंतःकरणं जी असतात ना, ते अंतःकरणाचा तर लय केलेला असतो.
एक बघा, लय तरी नाहीतर त्याचा बाध तरी केलेला असतो. दोन्ही शब्द शास्त्रीय आहेत. तात्पुरते म्हणून आपण त्याचा विचार करूया. इथं आपण खूप काही शास्त्रात गेलोच नाही पहिल्यापासून, पण इथं विचार काय करायला लागलोय, लय म्हणजे तात्पुरतं विलीन करणं. आपण जेव्हा नामात असतो ना किंवा ध्यानात, त्यावेळी त्या काळामध्ये मन शांत होतं आणि आपल्याला शांतीचा अनुभव येतो. आपण म्हणतो मनानं नामानं शांती मिळते, त्याचं कारण ते आहे. आता त्या काळात तेवढा तो अनुभव येत असतो. पण ज्यावेळी त्यातून उठतो आपण नामातून, त्यावेळी परत आणि जागृतीमधल्या सगळ्या गोष्टी आपोआप सुरू होतात. म्हणून इथं जे म्हटलेलं आहे ना, की सगळे जे अहमभावादी जे आहेत ते सगळे निघून जातात. जे ब्रह्म आहे देहाचे सगळे, तो मुनी काय करतो, आपणच ब्रह्मरूप आहे, माझा देह ब्रह्म आहे, असा त्याचा अनुभव यायला लागतो. जे अहम ब्रह्माशी मला शब्द वापरला आहे, हा अहम हा देहाला शब्द जर वापरला आपण, तर त्या दृष्टीनं म्हणून दोन शब्द, की अंतःकरण लय होण्याचा प्रकार इथं सांगितलेला आहे. जेथे संसार चित्र उमटे तो मनोरूप पट पाटे, जसे सरोवर आटे मग प्रतिमा नाही. समजा त्या सरोवरामध्ये परत पाणी जर आलं, आटलेलं सरोवर आहे, पण आटलेल्या सरोवरामध्ये पाऊस लागला आणि पाणी भरलं आणि प्रतिमा उमटायला चालू होतं. मुख्य गोष्ट काय आहे बघा, जर मन जागं झालं आणि मनरूपात आणि परत आलं तर त्याला सगळा संसार माझा वाटायला लागतो. आणि अगोदर संसारच तो माझाही म्हणत नाही आणि दुसऱ्या कोणाचाही म्हणत नाही, इतकं लीन झालेला असतो. ते मुनीचं वर्णन केलेलं आहे. हे समाधीमध्ये ध्यानामध्ये हे अनुभव येणाऱ्या गोष्टी आहेत, नामामध्ये अनुभव येणाऱ्या गोष्टी आहेत. पण त्याच्या पुढची स्थिती आहे बघा, ही स्थिती आणावी लागते. लक्षात ठेवा, आणावी लागते. म्हणजे त्या दृष्टीनं प्रयत्नशील राहून. पण ज्यावेळी आपण डोळे उघडतो त्यावेळी सगळा संसाराचा पसारा, दृश्यरूप पसारा आपल्याला दिसायला लागतो. त्यासाठी परमपूज्य काकांचं आणखीन एक त्यांची एक सिद्धांत त्यांनी सांगितलेल्या वेगवेगळ्या ग्रंथातून आहेत, की बाधरूप समाधी त्याला म्हणलेला आहे. समाधी पण कशी असली पाहिजे, ध्यान, बाधरूप ध्यान. बाधरूप म्हणजे चालता बोलता ध्यान, चालता बोलता नाम. मग नाम चालता बोलता घेणं म्हणजे प्रत्येक संसाराच्या वस्तूकडे पाहताना बाधित करून पाहणे, कारण ही वस्तू खरी नाही. ह्या दृष्टीनं जर बघत आपण राहायला लागलो तर आपल्याला नाम, ध्यान, समाधी या साधनांचा वापरच करावा लागत नाही. शांतपणे जाता येता आपल्याला संसारातून होणाऱ्या क्रियेवरती आपण प्रतिक्रिया द्यायचं बंद करतो, कारण ती क्रिया खोटी मानलेली असते आपण. म्हणून संसार मिथ्या हा शब्द जो शास्त्रानं सांगितला आहे, तो मिथ्यारूपण जो आहे ते मिथ्यात्व त्यांच्यात रुजलेलं असतं. त्याला बाध करणं म्हणतात. आणि आत्ता हे सांगितलं हे लय करणं म्हणतात. ज्यावेळी मन निघून जातं, तात्पुरतं निघून जाऊ शकतं, परत मन रूपाला येऊ शकतं, कारण मन तेवढ्यापुरतं जातं. झोपेत गेलं की परत उठल्यानंतर आहे तसंच म्हणते ना, आणि हे माझं आहे ते माझं आहे. पण झोपलेला होता त्यावेळी कुठं झोपलाय, काय केलंय माहितीच नव्हतं. कुठं काय आहे चालू, काय क्रिया माहीत नाहीत. पाणी नको, काय नको, घरातली संपत्ती नको, संपत्तीचा विचार नसतो, केवढी माझ्याकडे संपत्ती आहे, काही नसतं झोपेमध्ये. कारण झोपेमध्ये कुठल्याही विषयांची गरजच लागत नाही, कुठलाच पंचविषय उपयोगाचा नाही. फक्त तो पडलेलाच असतो, तसाच आरामात असतो, घाबरत नाही, भय सुद्धा निघून गेलेलं असतं. महात्मे म्हणतात की बरेचसे नवरे बायकांना घाबरतात ना, जरा पुढं सुद्धा तिला डोळे वटरले ना बायकोनं तरी सुद्धा गप्प बसतात. असे डोळे वटरणारे नवरे सुद्धा झोपेमध्ये घोरत असताना बायको माझ्या घोरण्यामुळे तिला त्रास होत असेल याची तमा बाळगत नाहीत. कारण काय, भयच गेलेलं असतं सगळं, घाबरत नाही कुणाला. घाबरायला जागा कुठेही सांगा, जे घाबरायचं स्थान होतं ना त्याचाच लय झालेला असतो. ही गोष्ट जर आपल्याला जागेपणी करता आली, जी झोपेत आपोआप घडते ती जागेपणी जर करता आली, त्याला महात्मा म्हटलेला आहे, त्याला मुनी म्हणतात. ही बाधरूप समाधी म्हटलेली आहे. पण बाधरूप समाधीचा कसा अनुभव येता येतोय, आपण प्रयोग करून बघावा. नामाचा सुद्धा प्रयोग करावा, ध्यानाचा प्रयोग करावा. पण ध्यानामध्ये मन असं जागृत असतं, नको ते विषय बाहेरचे सगळे ज्याचं चिंतन पूर्वी कधी केलेलं नसतं, ती माणसं सुद्धा नाम घेताना आणि ध्यान घेताना आमच्या समोर येत असतात. त्याचं कारणच आहे, मनानं सगळे आपलीशी करून घेतलेले अगोदर. मनानं फार लोकांशी, फार वस्तूशी संबंध जोडलेला आहे. नुसता ह्या जन्मातला नाही, मागील जन्मातलं सुद्धा दिसायला लागतं बरेच वेळा. काही जण म्हणतात स्वप्नात मला असं दिसलं, तसलं ठिकाण दिसलं. आणि बऱ्याच वेळा अशा लोकांना तेच दिसलेलं ठिकाण सत्यात असतं, पण ह्यानं कधीच पाहिलेलं नसतं या जन्मामध्ये, कदाचित मागच्या जन्मामध्ये पाहिलेलं असतं.
आणि त्यामुळे तशी घटना घडू शकते. तर स्वप्नामध्ये हा सगळा पसारा जसा दिसतो तसा जागृतीमध्ये दिसतो, नामाच्या वेळी दिसतो. पण दुसरा एक प्रयोग करावा नामाबरोबर, की सगळ्या समस्त संसाराला अनित्यत्व द्यायला शिकावं. आपण रोज थोडा वेळ प्रयोग करावा. ही गोष्ट खरी नाही, मी ज्याला खरी म्हणून धरून बसतो, की ज्याच्यामुळं मला दुःख होतं, ती गोष्ट खरी नाही. माझा आणि या वस्तूचा, सगळ्या संसाराचा संबंध माझं शरीर, माझ्या शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत आहे. अन्यथा यांचा आणि माझा काही संबंध नाही. मी तात्पुरता आलेला एखाद्या कुठल्या तरी गावावरून कुठल्या तरी गावात उतरणे, धर्मशाळेत उतरल्यानंतर जसा व्यवहार केला जातो तसा व्यवहार आपल्या रोजच्या जीवनामध्ये करायची सवय आपण लावून घेतली पाहिजे. मी तात्पुरता पाहुणा आहे, 4 दिवस मी राहणार आहे. मग त्यासाठी कुणाशी वैर करावं, कुणाला घाबरावं, कुणावर रागवावं, असा विचार सुरू होतो जर आपण असा मुद्दा जर लक्षात घेतला तर. म्हणून आपलं काही मांडणं नाही ना, फार आनंदाची अनुभूती आपल्याला येत असते. नर्सचं उदाहरण देतात बघा. हॉस्पिटलमध्ये नर्सेस असतात ना, दिवसभर अशा हार्टचे पेशंट आहेत, आणखी कसले पेशंट आहेत, प्रत्येकांची सेवा करत असतात, जवळून जाऊन सेवा करत असतात. त्यांना हसून त्यांचं समाधान करण्याचा पेशंटचा प्रयत्न करत असतात आणि आपलं जणू काय आहे अशी सेवा करतात. पण घरी गेल्यानंतर समजा त्यांना फोन आला, तो परवाचा 7 नंबर वॉर्डमधला पेशंट होता ना, तो गेला हो, आता गेला काय, एवढंच ती उद्गार काढते. होय, हां, जरा सिरियस होते, ते गेले. पण वागत होती कशी बघा, अगोदर दिवसभर ड्युटीवर असताना, तर ड्युटीवर असताना वागत होती जणू काय तिचं कोणतरी नातलग आहे असं वागत होते. आपण हे असंच नाटक करावं. नाटक करणं फार गरजेचं आहे. ज्याला हे नाटक जमलं ना संसारामध्ये, त्याची सगळी व्यथा निघून गेली समजायची. कारण नाटकातला कुणाला व्यथा येते सांगा बघू. मी राजा झालोय का प्रधान झालोय नाटकामध्ये, काय शिपाई झालोय, काय तिचं म्हणायची संबंध आहे. मी शिपाई असलो तर तो म्हणतोय मी काय शिपाई नाही, मी शिक्षक आहे, उद्या जाणार आहे नोकरीवर, आता नाटकात शिपाई झालोय. काय त्याला लागते का बघा त्या शिपाईपणाचं, काय कमीपणाही वाटत नाही त्याला. उलट एखाद्या राजापेक्षा शिपायानं जर चांगली भूमिका नाटकामध्ये वठवली तर लोक टाळ्या वाजवत असतात आणि त्याला प्रशंसा करत असतात त्या शिपाया पदाची. त्या शिपाई पदामध्ये असल्यामुळं त्याला गर्व वाटतो त्या नाटकात भूमिका करताना. काय उदाहरण आपण लागू करून घेतलेलं बरं. आणि असाच एखादा रोल मला जर वटवावं लागत असेल, नातवंड असतील तर आजाआजीचा रोल वटवावा लागतो, मुलं असतील तर आई वडिलांचा आहे, नवरा असेल तर बायको म्हणून बायको समोर असते, बायकोला नवऱ्याकडे पाहावं लागतं. याने दोघांनी नाटक म्हणून जर जगायला चालू केलं आयुष्यामध्ये, तर नाटकामधल्या कुठल्याच व्यथेचा आपल्यावरती परिणाम होत नाही आणि आपण शांतीचा अनुभव घेतो. कारण खरी गोष्ट आहे ना, मन शिकवतं, ह्याला हे म्हण, त्याला ते म्हण. आणि इथं माऊली म्हणतात, मनाचा जिथं व्यवस्थितपणा सगळा चालू असतो ना सिनेमा, ती पोट जर फाटला तर कुठल्याही प्रकारचा संसारच शिल्लक राहत नाही. पण आपण असले प्रयोग करावेत ना, जसा नर्सचं आपण उदाहरण घेतलं ना, नर्ससारखं वागावं. तिला काही काळजी नाही, काही नाही, गेलं कोण एखादा पेशंट गेला, तो ओरडायला लागला तर औषध देईल, पण त्याच्या पलीकडे काय विचार करत नाही. आपण मात्र लहान मुलांसाठी, आपल्या मुलांसाठी, नातलगांसाठी झोपा जातात आपल्या. त्यांचं कसं होईल, ह्यांचं कसं होईल, अमक्यांचं कसं होईल, माझं कसं होईल, प्रत्येकाचं कसं होईल या काळजीमध्ये आपण गुंततो. याचं कारण अंतःकरण आपलं अगदी टवटवीत राहतं. आणि अंतःकरण जे आहे ना, त्याला म्हातारपण नाही, फार महत्त्वाची गोष्ट आहे. अंतःकरण म्हातारं कधी होत नाही. तर जेवढं आपण म्हातारे होऊ तेवढं ते तरुण व्हायला सुरुवात होतं. अगोदर तरुणपणात एवढी जी इच्छा नसते, अभिलाषा नसते, हाव नसते, तेवढी म्हातारपणात अधिक वाढायला चालू होते. त्याचं कारण अंतःकरण अधिक तरुण व्हायला लागतं आणि मागणी करायला लागतं. जेवढी तरुणपणात मागणी केलेली नसते तेवढी सुद्धा. म्हणून ज्यावेळी जसं शरीर खंगत जातं तसं अंतःकरण सुद्धा खंगत जायला पाहिजे. आणि ते आपण साधनेनं केलं पाहिजे. साधनेने त्याला अशी सवय लावली पाहिजे, समस्त पसारा जो आहे ना, तो काही काळापुढचा तुझा सिनेमा आहे. तू 2-3 तासाचा सगळा कारभार आहे, त्यात तू सगळं आटपणार आहे. नाटकात जसे 2-3 अंक असतात ना, पहिला अंक, दुसरा अंक, तिसरा अंक, तिसऱ्या अंकाला शेवटची बेल होते. आपली पण शेवटची बेल म्हणजे मृत्यूची घंटा आहे.
ती मृत्यूची घंटा झाली की आपल्याला हे शरीर सोडून जावं लागतं. हा मुद्दा जर लक्षात घेतला तर पहिला अंक आहे करावा, दुसरा अंक आहे करावा. पहिल्या अंकातलं बालपण आहे तसंच निघून जातं गमतीत. दुसऱ्या अंकामध्ये प्रपंच सगळा करावा लागतो, करायचा. पण नंतर केलेला प्रपंच तिसऱ्या अंकामध्ये विसरून जायचा. किती गंमतशीर गोष्ट आहे. मग विसरायची सवय लावली पाहिजे ना. आपण लक्षात ठेवायची सवय लावतो. परमार्थामध्ये तर लक्षात ठेवण्याला फार मोठं महत्त्व आहे. तुमच्या लक्षात आहे का हो काल प्रवचनात काय काय बोलले ते? नाही हो. असली कसली बुद्धी हो तुमची, लक्षातच राहत नाही असं आपण म्हणतोय बघा. एखादी ओवी सुद्धा तुमच्या लक्षात नाही, अभंग तुमच्या लक्षात नाही. का लक्षात ठेवत नाही? खरा जो आहे ना, सुखदुःखापासून जर बाहेर पडायचं असेल ना तर विसरायला शिकायला पाहिजे. आणि विसरायला शिकायची साधना करावी लागेल. काय गंमत, उलटं बोलणं आहे सगळं संतांचं. हे शास्त्र सगळं उलटं सांगतंय. परमपूज्य काका सुद्धा बोलतात की नो द सिस्टम म्हणतात बघा. त्यांचं एक वाक्य आहे ते, आणि यूज द सिस्टम. नो द सिस्टम, यूज द सिस्टम आणि फॉरगेट इट म्हणतात ते. शेवटी वापरायचं आणि विसरून जायचं. ज्ञानेश्वरी वाचले आणि वाचलं, हे केलं ते केलं, विसरून गेलं. विसरल्यामध्ये सुखदुःखाचा विसर आहे. कोणीतरी माझा अपमान केला आणि मी विसरलो, चांगला आहे ना ते? अतिशय चांगला आहे. आपण म्हणजे काय विसरणार नाही, जन्मभर तुमचं वाक्य विसरणार नाही. काय गंमत म्हणायची काय काय. म्हणूनच फार तीव्रतेनं त्याला सुखदुःखाला सामोरं जावं लागतं. जेवढी आठवण तीव्र तेवढा दुःख जास्त. म्हणून काय, विसरायला पाहिजे, विसरायला पाहिजे, विसरायला पाहिजे. पण विसरता विसरता आपण स्वतःला विसरत आपण जावं. नामात हीच अवस्था घडते. म्हणून इथं म्हणलेलं आहे ते, इथं मन हे मुदल जाय. जेव्हा मनच मुदलातून जातं, मुदलातून म्हणजे चित्त बुद्धी अहंकार यांनाही घेऊन जातं. मुळातून जातं म्हणजे एकटं जात नाही मन. मन अहंकार सुद्धा घेऊन जातं. मन गेलं की अहंकार सुद्धा निघून जातो. म्हणून माऊली म्हणाले सर्व वासनांचं जे अधिष्ठान आहे ना ते मन आहे. सर्व इच्छा जिथं केंद्रित होतात ते मन आहे. म्हणून मनाचं मन पण संपून जातं. आणि सगळ्या वृत्ती ज्या आहेत म्हणजे कुठली कुठली, बुद्धिवृत्ती, चित्तवृत्ती, मनवृत्ती आणि अहंकार वृत्ती, चार वृत्ती दिवसभर काम करत असतात, फक्त झोपेत शांत असतात. आणि जर आपण इतर वेळी त्यांना जर शांत करायला लागलो तर आपलं शरीर सुद्धा आरोग्यवान होतं. कारण त्या वृत्ती धावतात म्हणूनच आपल्याला अस्वस्थ असल्याचा अनुभव येतो. सारखं जे रडवणं हसवणं जे आहे या चार वृत्तीवर अवलंबून असतो. अहंकार वर आला की मला मीपणा वाटायला लागतो. मन सारखं धावत असतं, चित्त नको त्याचं चिंतन करत असतं. या सगळ्या गोष्टीचा विचार जर आपण केला तर या सगळ्या वृत्ती लीन झालं की मनाचा लय झाला की अहंकार, त्यामध्ये असलेलं ममत्व सगळंच निघून जातं. कारण अहम म्हणजे मी गेला की माझं पण सुद्धा जातं. म्हणून ममत्व सुद्धा निघून जातं. ज्यावेळी मी घालवायला पाहिजे. मी घालवायचा म्हणजे काय, माऊली म्हणतात ते तर मन हे मुदलच आहे. मग अहम भावाधिक के आहे. मग उरलेले भावाधिक दुसरे भाव राहतीलच कसे. म्हणून शरीराची ब्रह्म होय अनुभवितो. आपलं शरीरच ब्रह्मरूप झालंय, आपणच देवरूप झालोय असं त्याला वाटत असते त्या मुनीला. मुनीर मोक्ष परायणा असा जो शब्द वापरला ना त्याची ही भाषांतर केलेलं आहे माऊलीने. हे भाषांतर ही ओवी जी आहे त्या मुनीर मोक्ष परायणा या शब्दाचं भाषांतर आहे. तो मुनी जो आहे इच्छा भय क्रोधापासून जिथं जी निर्माण होतात इच्छा, जिथं भय आणि क्रोध निर्माण होतो ते अंतःकरण संपून जातं. आणि अंतःकरण संपलं की त्याच्यात पडलेल्या प्रतिमा आहेत त्या प्रतिमा सुद्धा निघून जातात. नाही तर प्रतिमावरतीच आपण, प्रतिबिंबावरतीच आपण कार्य करत असतो. आपण कुठं बिंबाकडे जातोय, बिंबाकडे गेलो असतो तर प्रतिबिंब दिसलंच नसतं. म्हणून परतुनी पाठीमुरी टाके आणि आपणची आपण पे देखे असं माऊली बोलतात. परतून पाठीमागं या पाहिजे. बिंबाकडे जे असतं ना त्या बिंबानं पाठीमागं आलं तर, प्रतिबिंबानं पाठीमागं आलं तर बिंबाकडंच येईल ते. आपण तिथंच बघत असून त्याच्यावरती सगळी कार्य करत असतो. आरशामध्ये मी बघितलं तर आरसा जर मळलेला असेल ना तर माझं प्रतिबिंब सुद्धा मळल्यासारखं वाटतं. म्हणून का आपण आरसा फोडावा का? नाही. मग आपण सुखी किंवा दुःखी होतो, चिडतो, असं काही दिसतंय हे वाकडं तिकडं. काही आरसे असतात ना चुकीचे बनवलेले असतात आणि तोंड असं मोडल्यासारखं दिसतं, मोल्ड केल्यासारखं दिसायला लागते चेहरा आपला. याचं कारण काय, आरशामधला दोष असतो तो, त्यामुळे तसं तोंड दिसत असतं. म्हणून आरसा फोडून उपयोग होईल का? नाही.
म्हणजे तोंड मोडून उपयोग होईल का? नाही. तर प्रतिबिंबावर काय फरक झालेला नाही. माझं तोंड वाकडं झालं नाही, आरसा वाकडा आहे म्हणून आपल्याला तोंड वाकडा असल्याचा का अनुभव येतो. अंतःकरणामध्ये दोष असतात आणि त्यामुळे मला सुख दुःख भोगावे लागतात. मी आदळापट करतो ते अंतःकरणामुळे करतो, लक्षात घ्या. आरशाची खराबी पण आहे तो, किंवा पाणी हलतं म्हणून प्रतिबिंब हलतं. पाण्यातल्या प्रतिबिंबाला मासे येऊन खात असतात. पाण्यात प्रतिबिंब आहे, मी काटा उभा राहिलो, माझंच प्रतिबिंब पाण्यात पडलं, त्याला मासे येऊन खातात, त्याच्या भोवती शेवाळ येतं आणि आजूबाजूला फिरायला लागतं, किंवा आणखीन कचरा येतो आणि त्या प्रतिबिंबावरती दिसायला लागतो. आपण म्हणतोय मी घाण झालो काय, असं कधी म्हटलोय का बघा? आपण नाही म्हणत. आपण का? तर ते प्रतिबिंब आहे, ते मी स्वीकारलेलं असतं. पण चिमण्या बघा, घरातल्या आरशावर येऊन जर बसल्या तर काय करत असतात बघा, तर त्या चोच मारत असतात आरशावरल्या त्या आतल्या चिमणीला. म्हणजे त्यांना ते खोटं आहे ते कळतच नसतं. तसा चिमणीसारखा जीव आहे. जीव काय म्हणतोय माहिती आहे? हा सगळा संसार जो आहे ना, माझं प्रतिबिंब आहे. मग खरं बिंब कुठं आहे? का खरं बिंब मी आहे, हा मुद्दाच लक्षात येत नाही. म्हणून जशी चिमणी चोच मारते तसं मी हल्ला करतो. अमक्यान मला बोललं, तमक्यान मला असं केलं, माझा हा संसार आहे, मी जन्माला आलोय, मी मरणार आहे, हा देह माझा आहे, देहाशी संबंधित सगळे माझे आहेत. हे सगळं चिमणीसारखा व्यवहार चालू आहे. शिवाय आतल्या बिंबावरती प्रयोग करायला चालू आहेत, प्रतिबिंबावरती. खरी गोष्ट आहे ती बिंबाकडे वळणं खरी गोष्ट आहे. केव्हा वळता येईल? ते तर मन हे मुदल जाये, मन हम भावाधिक केराय. तर शरीराची ब्रह्म होय अनुभवितो. आपलं शरीरच ब्रह्म झालंय असा त्याला अनुभव राहतो. कारण मनाचा लय झाला की ममत्व आणि अहंकार आपोआप निघून जातो. आणि अहंकार गेला, माऊलींची फार सुंदर होऊया, तैसा देहांकारुनाथिला हा समूळ दयाचा नाशिला, तोची परमात्मा संचिला आधीचाच आहे, अगोदरचाच तो परमात्मा आहे. तो बिंबच आहे. प्रतिबिंबामध्ये अडकल्यामुळं तो स्वतःला संसार मानाला. आणि प्रतिबिंब म्हणजे संसार आहे, बिंब म्हणजे आपण स्वतः आहोत आणि आपण मालक आहोत संसाराचे. पण हा गुलाम समजायला लागला आणि म्हणून त्याला सुखदुःखाचा अनुभव येतो. जेव्हा तैसा देहांकारुनाथिला हा समूळ दयाचा नाशिला. समूळ म्हणजे कसा गेला? तर मनाला, चित्ताला, बुद्धीला घेऊन गेला. समूळ दयाचा नाशिला. नासल्यानंतर काय होतं? अहंकार नाशिला, तोची परमात्मा संचिला आधीचा आहे, अगोदरचाच तो देव आहे. ब्रह्म कुठं अगोदरच असते ना. आपण काय आम्ही ब्रह्म बनवून घेतलं आपल्याला साधनेमुळं, नाम घेतल्यामुळं मी ब्रह्म झालो का? नाही, मी ब्रह्म आहेच. मला कळत नाही म्हणून नाम घ्यावं लागते. मला जर कळलं मी ब्रह्म आहे, मी आहे, आत्मा आहे, मी जीव नाही, हे जर कळलं तर साधनेची गरजच कुठे आहे सांगा बघू? कशी साधना राहील? मग साधना करायला लागते ना, ही अहंकार, चित्त, मन, बुद्धी यांच्या लयासाठी, त्यांना बाधित करण्यासाठी साधना आहे. अन्य साधनेचा काही उपयोग नाही. मी काय ब्रह्म आणलेलं नाही, किंवा माझा आत्मा तिकडं होता तो इकडं आत आणला असाही नाही, किंवा तो पंढरपुरात आहे आणि येताना मी घेऊन आलो असंही नाही. मी जिथं आहे तो माझ्याबरोबर आहे. जेथे जातो तेथे तुम्हाला सांगाती. हे जे वचन आहे ना तुकोबांचं, फार विचारपूर्वक टाकलेलं आहे. त्याचं कारणच ते आहे, जिथं आपण जातो तिथं तिथं तो माझा सांगाती सोबती आहे. सोबती म्हणजे तो माझ्याबरोबरच असतो. देव हा तसाच आहे. त्याने देवाला तुकोबा म्हणतात. आपण आत्मस्वरूपाच्या बद्दल विचार करायला लागलो म्हणून जेव्हा अहम भावादी सगळे जे इतर भाव जे आहेत, वैचारिक भावना, आणखीन काय काय असलेले विचार, चांगले विचार, वाईट विचार यांचा समुच्चय असतो मनामध्ये. आणि त्यामुळं मनाला त्या आत मन म्हणजे काही वेगळं नसतं. विनोबा भावे म्हणतात, जसा एखादा कोबीचा गड्डा असतो कोबीचा, तो कोबीच्या गड्ड्याला काय आहे, एखादी ते वर्णन केले कीर्तनकार सांगतात, नव्यान सुनेला कधी माहीत नाही कोबीचं काय करायचं असते. तर तिला वाटलं कोबीची वरची पानं असतात ती काढायची आणि आत एक बी आहे ते काढून त्याची भाजी करायची आहे. सासूबाई सांगते तिला आहे कोबीज आहे तिची भाजी आज कर. मग ती सोलायला चालू करते, सोलते सोलते सोलते, आत कुठे बीज सापडत नाही, सोलून संपली. ती म्हणते सोललं आत काहीच नाही, कोबी कुठं आहे? अगं तो सोललाच तोच कोबी आहे. हा मुद्दा त्यातला मुख्य गोष्ट आहे. मनाचं तसंच आहे. हे मन पण आहे ना, हे मन कुठं आहे कुठं आहे
आहे तेच सगळं मन आहे. आणि जेव्हा आपण काढतो ना तेवढे सगळं विलग झालेलं असतं, काही नसतं, म्हणूनही उभी टाकलेली आहे. जे तर मन हे मुदल आहे, मग अहमभावादी केर आहे, मग कसे राहतील ममत्व राहील सांगा बघू. सगळंच निघून जातं. अहंकार गेला, अहंकार गेला म्हणजे इथं म्हणते देहंकारून तिला समुदयाचा नाशिला, तोची परमात्मा संचिला आधीचा आहे. आणि इथं म्हणतात म्हणून शरीराची ब्रह्म होय अनुभवितो. तो आपण शरीर आहे, शरीरच आपलं ब्रह्म आहे असा अनुभव तो घेतो. आणि हिथं आपण विचार काय करा केला, ह्या ओवीमध्ये अगोदरचाच परमात्मा आहे असा त्याचा अनुभव येतो. दोन्ही ओवींचा अर्थ तसाच आहे. मग त्या दृष्टीने विचार जर केला तर हिथं जे आहे मग व्यवहार काळातही अहमभावादी विकाराशी आपण तादात्म्य न ठेवता जर आत्मानुसंधानामध्ये आपण जर राहिलो तर निश्चितच आपल्याला या सुखदुःखांचा अनुभव येणार नाही. म्हणजे मनाला बाजूला करायचं, मन बुद्धी चित्त अहंकाराला, आणि आपल्या अनुसंधानामध्ये राहायचं. मन जे विचार करत असतं त्या विचारातून बाहेर पडणं आहे. त्यासाठीच नामसाधना दिलेली आहे, त्यासाठीच ध्यान साधना दिलेली आहे. म्हणून तत्वाचं चिंतन सुद्धा सतत करावं लागतं. 3 साधना फार मोठ्या आहेत, महत्त्वाच्या. थोडंसं श्रवण मनन वाचन झालं की ह्या चिंतनाला बसावं लागतं आपल्याला. चिंतन फार श्रेष्ठ असतं. कमी वाचावं पण चिंतन अधिक करावं, कमी ऐकावं पण चिंतन त्यावर जास्त करावं. मी जे ऐकलं, मी जे वाचलं, त्याचा अर्थ माझ्याशी काय आहे, माझ्याशी घेणं देणं काय आहे या शास्त्राशी, हे आपण पडताळून पाहिलं पाहिजे. म्हणून इथं म्हणतात जर आत्मानुसंधानामध्ये राहिला तर तो नेहमी मुक्तीचा अनुभव येतो. आणि त्या मुक्तीच्या अनुभवासाठी सदा मुक्त वसा श्लोकामध्ये अर्थ आहे. तो सतत मुक्तीचा अनुभव घेतो. आपण मुक्त आहोत, त्यामुळे मजेत राहायला आपण शिकलो पाहिजे. आपण प्रसन्न राहिलो ना त्यावेळी आपण मुक्त असतो. आपल्याला कुणाशी वैर वाटत नाही, इतकी शांतता प्रसन्नतेमध्ये आपण अनुभवत असतो. पण प्रसन्न राहायला आपल्याला दुसरं काहीतरी करावं लागतं. हा मुद्दा कधी उसणं काहीतरी घ्यावं लागतं आपल्याला. वास्तविक काय घ्यावं लागत नाही. प्रसन्नता ही आतला डो आहे. झऱ्याला पाणी बाहेरनं आणावं लागत नाही, ओढ्यानं पाणी बाहेरचं लागतं. सगळ्या रस्त्यावरलं पाणी साचलं की ओढानी नदी तयार होते. पण झऱ्याचं पाणी स्वतःचं आहे. तसा आत्मानंद स्वतःतला आहे, ते बाहेरचा नाही येत तर आतून बाहेर येतो. देव बाहेरून आत येत नाही तर आतून बाहेर प्रकटीकरण होत असतं. म्हणून मला समाधान वाटत असतं नाम घेतल्यानंतर. हा मुद्दा त्याचा फार महत्त्वाचा आहे. ह्या अनुभव घेत आपण गेलो पाहिजे. म्हणून इच्छा भय क्रोध जे असतात ते तरंग आपोआप शांत होतात. कशाबद्दलही भय वाटत नाही, अखंड शांतीचा अनुभव लागतो. आता भय नाही वाटे ऐसे जीवा घडली या सेवा समर्थांची, तुकाराम महाराज म्हणतात. आता मला भय वाटत नाही कारण भगवंताची सेवा माझ्याकडून घडली, तो माझा जवळ आहे, त्यामुळं तो काय त्याच्यामुळं मला भय वाटत नाही, अशी त्याने एक वचन मांडलेलं आहे. माऊली जरी म्हणतात जैसा किडाळाचा दोष जाय तरी 15 तेची होय. किडाळ म्हणजे सोन्यामध्ये असलेलं जे भार कचरा असतो तो बाजूला काढला की 100 नंबरी म्हणजे खरं जे 24 कॅरेटचं काय म्हणतात ते सोनं, प्युअर सोनं आपल्याला बघायला मिळतं. जैसा किडाळाचा दोष जाय तरी 15 तेची होया. जीवा ब्रह्मत्व आहे संकल्पलोपी. जीवाला ब्रह्मत्व आहे पण केव्हा? संकल्पाचा लय झाल्यानंतर. लोप, संकल्प लोपी, इथं तेच म्हणलेलं आहे. अहम भावाधिक गेले ना तो शरीराची ब्रह्म होय अनुभवितो. तो शरीरच आपला ब्रह्म आहे असा शरीरात असूनही ब्रह्माचा अनुभव तो घ्यायला लागतो. फार सुंदर ओव्या चिंतनासाठी आहेत. मात्र कसं जेते हे संसार चित्र उमटे तो मनोरूप पट फाटे जैसे सरोवर आटे मग प्रतिभा नाही तैसे मन येथ मुदल जाय. या ठिकाणी मनाचं मन पण गेलं की शांतीचा अनुभव याला सुरुवातच होते. मग अहमभावाची केर आहे, मग कुठल्याही प्रकारचा अहंकार राहत नाही. म्हणून साधनेचा एक प्रॅक्टिकली टप्पा म्हणून आपण रोजच्या जीवनामध्ये असं प्रयोग करायला चालू केलं पाहिजे. उगाच देवदेव देवदेव करतोय म्हणून देवाच्या नावाखाली परत आपल्या मनाला आणि अहंकाराला जागृत करत बसू नये. बरेच वेळा अशा लोकांचा अहंकारच जागृत होतो. मी सकाळी लवकर उठतो, नाम घेतो, अहंकार येतो. त्यामुळे लोकांना आपण सांगावं लागते ना, आणि ते लोकांनी प्रशंसा करायला नको काय, मग त्यातनं आणि अहंकारच येतोय ना. मग आता अहंकार घालवायसाठी तरी साधना सकाळी उठतोय आणि तेच करायला आणि परत त्यातून अहंकार जर दाखवायला लागलो तर हे कोणच येत नाहीत बघा देवाला. पण मी मात्र मंदिरामध्ये रोज सकाळी जाऊन तिथं आरती करून येतो असं जर मी म्हणायला लागलो तर तो अहंकारच आहे ना. तो घालवायसाठी तर मुळात ते चालू आहे.
हे बघा, हे लोक बघा काय करत नाहीत बघा, आम्ही मात्र शिवगडला नेहमी जातो बघा. हे कोण कधीच जात नाहीत बघा. कशाला अनुग्रह घेतलाय कुणाला माहिती. अहंकाराची लक्षणं आहे ती. मुळात हे घालवायसाठी हे चाललेलं असतं आणि आपण परत तेच करत असतो. म्हणून हे अहंकाराचं जेव्हा जातात आपली लक्षणं, त्यावेळी शांतीचा अनुभव आपल्याला येत असतो. आणि त्यासाठी मुद्दा म्हणून अनैसर्गिक नामाची योजना केलेली आहे आपल्यापुढं. जरासं धाडसानं मी बोलतो आणि माफीही मागतो भगवंताची, हां का, आणि संतांची पण. कशाबद्दल की त्यांनी नाम शिकवलं, मी त्याला अनैसर्गिक म्हणतो. अनैसर्गिक शब्दाचा अर्थ काय? नैसर्गिक काय आहे? मुळात मी तोच आहे ना. परत मीच तोच आहे, मी तो आहे, मी तो आहे असं मला का म्हणावं लागतं? मी दिवसभरात कधी म्हणलंस माझ्या बायकोपुढं मी नवरा आहे, मी तुझा नवरा आहे, मी नवरा, कशाला म्हणू आहेच ते? तसं मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे का म्हणू? आणि कशाबद्दल म्हणावं लागतंय मला? हे अनैसर्गिक आहे की नाही सांगा बघू. नैसर्गिक काय आहे? मी मुळातच ब्रह्म आहे. म्हणतो का मी? तर म्हणायला विसरून गेलाय म्हणून. ही मूळ गोष्ट ती आहे. विसरू जो पडलेला आहे ना, तो विसरू जो ते त्यालाच अज्ञान म्हणलेला आहे. माझाच मला पडलेला विसर आठवावा म्हणून नामस्मरण वापरलेला आहे. नामस्मरण, स्मरण शब्दाचा अर्थ आहे की त्याला मुळात मी आहेच, पण तो आहे असा आठवावा लागतो. आणि हे आठवताना आपल्याला नामस्मरण करावं लागतं. कारण आपल्या मनाच्या ज्या क्रिया आहेत त्या शांत कराव्या लागतात. मग किमान 1 तासभर तरी ते 20 दिवसातलं शांततेचा अनुभव येईल ना. आणि त्यामुळं पुढचा व्यवहार जो 23 तासातला आहे तो सुद्धा असा शांततेने करावा लागतो. जणू काही मी नामात सकाळी बसलो होतो ना, तसाच चालता बोलता माझं काम करत राहावं प्रपंचाचं. 23 तास कसे घालवावे? नामाशी अनुरूप, ध्यानाशी अनुरूप असे 23 तास घालवावे. म्हणजे 1 तास जो आहे ना आपल्याला, तो जो नामाचा ध्यानाचा अतिशय 100% आपल्याला वापरायला मिळतो. यासाठी हे 2 ओळींचा अभ्यास करावा असा इथं विचार माऊलींनी मांडलेला आहे. आता पुढचा 29वा श्लोक या 5व्या अध्यायाचा पुढच्या चिंतनामध्ये आपण घेणार आहोत. 5व्या अध्यायाचा समारोपच त्यामध्ये आहे. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करूया आणि विराम घेऊया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.